नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लसूण चटणी। ही चटणी तुम्ही महिनाभर टिकवू शकतात। आपली चटणी खायला चविष्ट तर असणारच आहे, तसे तुम्ही चटणी नुसती भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात। तसेच ही चटणी खाताना आपल्याला गोड आणि तिखटसुद्धा लागणार आहे। चला तर मग करूया आपल्या लसूण चटणीला सुरुवात। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशी नवीन व्हिडिओ पाहता येईल। बनवण्यासाठी मी इथे साधारण 2 मोठे चम्मच तेल घेतले आहे। 1 वाटी मी लसूण घेतले, साधारण 25 ते 30 पाकळ्या लसणाच्या आहेत। आपला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। इथेच मी 1 तुकडा अद्रकचा घेतला आहे, तो पण सुद्धा आपण यामध्ये टाकून गरम करून घेणार आहे तेलामध्ये। आपण लसूण हा पूर्णपैकी भाजून न घेता फक्त थोडा सोनेरी कलर येतो भाजून घेणार आहे याला। साधारण 2 ते 3 मिनटं आपण तेलामध्ये फ्राय करत असताना लसणा कलरसुद्धा चेंज होत जातो आहे। तुम्ही बघू शकता लसणाला आता सोनेरी कलर येत आहे। एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च आणि बेडगी मिरची घेतली आहेत, हे आपण उकळून घेणार आहे। दोन्ही मिरच्या पाण्यामध्ये चांगल्याप्रकारे शिजल्या आहेत। आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहे आणि मिरच्या 1 ते 2 मिनटं सुकून घेणार आहे। आपल्या मिरच्या थंड झाल्या आहेत, आपण या लसणामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यासुद्धा परतून घेणार आहे। आपण ही पूर्ण रेसिपी मंद आचेवर करणार आहे। साधारण आपण 2 ते 3 मिनटं मिरच्या आणि लसूण एकत्र फ्राय करून घेणार आहे। 3 मिनटं झालेत, लसूण आणि मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये तळून झालेत। आता आपण एका प्लेटमध्ये लसूण, अद्रक आणि मिरची थंड करण्यासाठी ठेवणार आहे। आपली लसणा चटणीची सामुग्री व्यवस्थित थंड झालेली आहे। आता आपण ही सर्व सामुग्री ग्राइंडरमध्ये टाकून घेणार आहे। त्यासोबत मी तिथं 1 चम्मच साखर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ। ह्याची आपल्याला एक बारीक पेस्ट अशी करायची आहे। यामध्ये मी साधारण 1.5 चम्मच पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात आपली लसूण आणि मिरच्याची पेस्ट व्यवस्थित झालेली आहे। आता बघूया पुढची स्टेप। लसूण चटणी महिनाभर टिकून ठेवण्यासाठी मी एक भांडं घेतले। या भांड्यामध्ये साधारण 3 चम्मच तेल घेतले। यामध्ये मी 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी टाकून तडतडून घेणार आहे। मग अशी तयार करून ठेवलेली लसूण आणि मिरची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहे आणि साधारण 5 ते 7 मिनटं मंद आचेवर आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। लसूण आणि मिरची पेस्ट ही आपल्याला सारखी हलवत राहायची आहे। आपण जर सारखी हलवली नाही तरी मिरची पेस्ट खाली भांड्याला चिपकणार, म्हणून आपल्याला सारखी हलवत राहायची आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या चटणीला कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आपले 7 मिनटंसुद्धा झालेले आहेत। आता आपण ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपली लसूण चटणी तयार आहे। तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर चटणी टिकू शकतात आणि खाऊ शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।